रेवाचा झाला का गोळा खाऊन? नमस्कार मंडळी, चला आपण आता निघूया श्रीवर्धनला आणि तिथली पाहूया सुंदर मंदिरं. सुंदर श्रीवर्धन मधून फिरताना आज केवळ रेवा तन्वी आम्ही दोघंच नाही आहोत, तर इथे आपला हा डॅश कॅम आपल्याला याचं सौंदर्य अजून जवळून दाखवत आहे. त्यामुळे यावेळची ट्रिप जरा अजून विशेष आहे. व्हिडिओज जरी 10-15 मिनिट किंवा त्यापेक्षा छोटे अपलोड केले गेले असले ना, तरीही हा पूर्ण रस्ता आम्ही साठवून ठेवलाय. इसवी सन 800 ते 1265 या कालावधीत या प्रदेशावर शिलाहरांच्या उत्तर कोकण शाखेचे अधिपत्य होते. त्यामुळे प्रवेशद्वारावर गावाच्या शिलाहरांच्या गावात आपले स्वागत आहे असं इथे वाचायला मिळते. आणि आजचा व्हिडिओ कोणासाठी आहे सांगू? ज्यांना आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक वास्तूंच्या विविध स्थापत्य शैलींचं कौतुक वाटते ना, त्यांच्यासाठी. रूपनारायण आणि सुंदर नारायण अशी ही आजूबाजूला असलेली 2 विष्णूची रूपं पाहूया आपण. अगदीच इतिहास या मंदिराचा शोधायचं म्हटलं ना, तर आपण अमुक एका काळापर्यंत किंवा एका सालापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपल्या या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं हे जन्मगाव. त्यामुळे निश्चितच पेशवेकालीन जो कालखंड होता तोच या मंदिराचा असावा या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो. आजकाल म्हणतात ना लॉजिकली, तसा. मत्स्यम कुर्मम वराहम च नरसिंहम त्रिविक्रमम श्रीरामम रामकृष्णौ च बुद्धम चैव सकलकिनम. हे आहेत आपले दशावतार. या मंदिरात आल्यावरच हे मला का आठवले, कारण याला रूपनारायणच का म्हणतात याचं उत्तर जर आपण शोधलं ना, तर या मूर्तीचं अप्रतिम रूप, मूर्तीवर कोरलेली विष्णूची 10 रूपं, मस्तकावर कमलपुष्प, करंडक मुकुट, त्यावरील कौस्तुभ चिन्ह आणि व्याघ्रमुख. ही मूर्ती दाक्षिणात्य शैलीचं असलेलं द्योतक आहे. पण या मूर्तीचं नाक, हात व चक्र भंगलेलं आहे. त्याची पण एक स्टोरी आहे बरं का. पोर्तुगीजांनी ही पळवण्याचा प्रयत्न केला होता. भाविकांनी विरोध केला, पण विरोध मोडून पोर्तुगीज परत जहाजात टाकून हिला घेऊन गेले. रस्त्यात ते भरकटले, घाबरले आणि मग मूळ ठिकाणी त्यांनी हा रूपनारायण आणून सोडला. इसवी सन 1772 मध्ये श्री माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिली आहे असे देखील उल्लेख आहेत. मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेलं विष्णूचं हे सुंदर रूप म्हणजे सुंदर नारायण. श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी आणि दिवाळी या सणांना विशेष पूजाविधी, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचं आयोजन या काळात केलं जातं असं इथे एका आजींनी मी त्यांना विचारल्यावर मला सांगितलं. काय करते तनु? उजव्या हाताने वहा, उजव्या. हा बेटा, सुंदर नारायण विष्णूचा रूप आहे. नाही, कृष्ण विष्णू एकच आहे बेटा सगळे. हो ग, असली रूप आहे. चल आता ह्या आपण पायऱ्यांची विहीर पाहू इथली. हा, बावडी म्हणजे पायऱ्या असलेली विहीर. कितीतरी वर्षांनी मी अशी बावडी पाहत आहे. असं मानलं जाते की काही शतकांपूर्वी ह्या बावडीची निर्मिती झाली आहे. तत्कालीन समाजाच्या पाणी पुरवठा आणि जलसंधारणाच्या गरजेसाठी याची निर्मिती केली आहे. ह्याची रचना अतिशय कलात्मक आणि त्यामुळेच आकर्षक आहे. पायऱ्या पाषाणात कोरल्या आहेत आणि त्यांवर सुबक नक्षी देखील कोरलेली आहे.
पावसाळ्यात या बावडीत पाणी साठवलं जायचं आणि मग नंतर पायऱ्यांनी खालपर्यंत जाता येऊन पाणी घेता यावं, हा यामागचा उद्देश. त्यासोबतच इथे गावातले सगळे लोक एकत्र जमायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या, कुठल्या तरी प्रश्नावरती उत्तरं शोधली जायची. गावाचं सामाजिक केंद्र म्हणून देखील या बावडीकडे पाहिलं जायचं. कसं आहे ग तनू हे मंदिर? चला चला वरती चढा, तुम्ही वाकू नका. अलीकडच्या काळात 1960 साली या मंदिराचा जीर्णोद्धार कैलासवासी वी बा आवळसकर तथा अण्णा आवळसकर यांचे पुढाकाराने केला गेला, जे आज वैभवशाली कोकणाचा वारसा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे श्रीवर्धनला गेलात तर बीच तर पहाच, पण या ठिकाणाला जरूर भेट द्या. रेवा तनूचा प्रश्नोत्तरांचं सत्र हे असंच सुरू असते. पण आता आपण जात आहोत श्री जीवनेश्वर मंदिर. स्वयंभू मंदिर आहे, श्रीवर्धनचं आराध्य दैवत आहे. देश विदेशातून इथले लोक महाशिवरात्रीला या दर्शनाला येत असतात. आपण आज पाहूया कसं आहे हे मंदिर. आणि मांजरीला पण आणि माकडला पण माकड. लाव बेटा, थांब तनू. रेवाला लागलीये झोप, त्याच्यामुळे तन्वी आणि मी आम्ही दोघीच जात आहोत तुम्हा सगळ्यांना दाखवायला स्वयंभू श्री जीवनेश्वर मंदिर. हे बघ तनू, इथे पण किती छान झाड आहेत की नाही सगळे. अच्छा, तू फुलासाठी आली आहेस होय. हे बघ फणसाचं झाड आहे. जीवना बंदराकडून येणारा एक रस्ता आणि श्रीवर्धन गावाकडून येणारा एक रस्ता ज्या ठिकाणी मिळतो तिथे आहे हे प्राचीन मंदिर. मंदिराच्या आत जातानाच आपल्याला खूप चांगल्या व्हाईब्स येतात, खूप छान वाटते. आणि स्वयंभू या शब्दाचं महत्त्व आपण वर्षानुवर्ष वेगवेगळी मंदिरं पाहत आलो असल्यामुळे आपल्याला कुठेतरी जाणवते की हे सगळ्या मंदिरांपेक्षा काहीतरी वेगळं ठिकाण आहे. तन्वी, हे पाहिलं का तू? हे बघ आधी, हे बघ काय आहे, दीपस्तंभ म्हणतात याला. या मंदिरातले जे पुजारी आहेत अनंतराव गुरव, त्यांनी आम्हाला इथे एक आख्यायिका सांगितली या मंदिराची. शेकडो वर्षांपूर्वी एक शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत होता. नांगराचा फाळ अचानक एका ठिकाणी लागला आणि खूप सारं रक्त त्याला त्या ठिकाणी दिसलं. त्याने जरा चाचपडून पाहिलं तर तिथनं निघाली ही शिवलिंगाची मूर्ती. त्यांनी इकडे आणली, गावकऱ्यांना दाखवली आणि या ठिकाणी स्वयंभू जीवनेश्वराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे बघ तनू, तुळस पाहिली का? जय करा. पुणे हो हो ग, मुंग्या आहे त्याच्यावरती, मुंग्या आल्या. हा, आणि तो जय बाप्पा आहे ना, त्याला नंदी म्हणतात. या खांबांवरती केलेल्या कोरीव कामावरनं देखील आपण त्या काळाचा अंदाज लावू शकतो. आणि शिवभक्तच ते, त्यांनी शिवाच्या आवडत्या सगळ्या गोष्टी इथे बारीकीने कोरून ठेवलेल्या आहेत. तू करेल हो. महाशिवरात्रीला 7 दिवस या ठिकाणी सप्ताह असतो. वेगवेगळ्या भागात इथले लोक जे स्थायिक झाले आहेत ते आवर्जून येतात आणि त्यांच्या धार्मिक सामाजिक वारशाचं संवर्धन करतात.
आहे तन्वी मंदिर. मंदिर परिसर पण किती छान आहे. कुठे नाहीये बेटा, चल तनू. पण या संपूर्ण परिसरात असलेली स्वच्छता ही मनाला खरंच भुरळ पाडणारी आहे. सुप्रसन्न मनाने आता हॉटेलमध्ये परत जायला आम्ही निघालो आहोत. धो धो पाऊस तोपर्यंत सुरू झाला आहे. रेवा म्हटली सुद्धा, बरं झालं बाप्पा आपण आता चाललो आहे. पाऊस किती येतोय. हो ना. हा एक छोटासा प्रयत्न होता आम्ही अनुभवलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.